तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ही ॲग्रोनॉमीचे 2020 पर्यंत एम-सी-आर, पी-जी-सी-ई-टीचे जे काही प्रिव्हियस इयरचे जे काही क्वेश्चन होते, तर ते पाहिले होते. त्यानंतर आता आपण 2021 पासून सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन आहे मीडियम डे फोरकास्टिंग. जर फोरकास्टिंगचा जो काही मीडियम डे असतो, तर तो किती दिवसांचा असतो? 3 ते 10 दिवसांचा असतो. त्यानंतर अॅन्युअल रेनफॉल लेस दॅन 750 इज नोन ॲज दी ड्राय फार्मिंग. तर जे काही अॅन्युअल रेनफॉल आहे, हा किती असतो? लेस दॅन 750 असतो. त्यालाच काय बोलतात? ड्राय फार्मिंग असे बोलतात. त्यानंतर आफ्टर फ्लॉवरिंग इन राईस शो सिम्पटम ऑफ डिसीज. आफ्टर फ्लॉवरिंग ऑफ इन अ राईस शो सिम्पटम ऑफ द डिसीज फॉल्स स्मट. त्यानंतर नॅशनल सेंटर ऑफ द ऑर्गॅनिक फार्मिंग कुठे आहे? गाझियाबादला आहे. त्यानंतर ड्युरिन इन सॉर्गम हे काय आहे? सायझोनिक आहे. त्यानंतर प्रोपिकोनेलोझोल अप्लाइड इन पावडरी मिल्ड्यू ऑफ द लिन्सीड. इंडियन कॉटन नेम काय आहे? गॉसिपियम अर्बोरियम. त्याचबरोबर इंडियन गोल्डन फायबर कोणता आहे? ज्यूट क्रॉप आहे. बेस क्रॉप म्हणजे काय? इट इज द मेजर क्रॉप ग्रोन इन इंटरक्रॉपिंग सिस्टीम. काय आहे? इंटरक्रॉपिंग सिस्टीम मध्ये ग्रो केलेलं एक मेजर क्रॉप्स, त्याला काय बोलतो आपण? बेस क्रॉप असे बोलतो. त्यानंतर थाययुरिया. थाययुरिया काय करतो? डॉर्मन्सी ब्रेक करण्याचं काम करत असतो. फायलोडी डिसीज सिम्पटम काय आहे? ॲबनॉर्मल डेव्हलपमेंट ऑफ द फ्लोरल पार्ट्स इनटू लिफी स्ट्रक्चर. काय करतं फायलोडी डिसीज झाल्यानंतर कोणकोणते सिम्पटम दिसतात आपल्याला? तर ॲबनॉर्मल डेव्हलपमेंट ऑफ द फ्लोरल पार्ट इनटू लिफी स्ट्रक्चर. त्यानंतर कंडिशन ऑप्टेन आफ्टर टिलेज. टिलेज झाल्यानंतर कोणती कंडिशन, जी काय कंडिशन ऑप्टेन होते, तर त्याला काय बोलतो आपण? टिल्ट असे बोलतो. त्यानंतर ग्राउंडनट व्हरायटी कोणती आहे? टॅग 24. इव्हॅपोट्रान्सपिरेशन मेजर बाय. इव्हॅपोट्रान्सपिरेशन कशाने मेजर करतात? तर लायसीमीटरने काय करतात? इव्हॅपोट्रान्सपिरेशन मेजर करतात. त्यानंतर ए फील्ड कॅपॅसिटी वॉटर इज हेल्ड ॲट ॲटमॉस्फेरिक टेन्शन काय आहे? 1/3 बार. त्यानंतर इजिप्शियन क्लोअर कोणता आहे? बर्सिम क्रॉप आहे. गोल्डन राईस रिच इन. गोल्डन राईस मध्ये काय असतं जास्त प्रमाणामध्ये? तर कॅरोटीन्स हा रिच अमाऊंट्स मध्ये असतो. नायट्रोजन पर्सेंटेज ऑफ द थाययुरिया. थाययुरियामध्ये किती पर्सेंट नायट्रोजन असतं? तर 36.8% काय असतं? नायट्रोजन असतं. त्यानंतर फादर ऑफ द हायब्रिड राईस काय आहे? हायब्रिड राईसचा फादर कोण आहे? युएन लॉंगपिंग हा काय आहे? हायब्रिड राईसचा फादर आहे. त्याचबरोबर इन व्हीट क्रिटिकल मॉइश्चर कंडिशन. व्हीटची जी काही क्रिटिकल मॉइश्चर कंडिशन आहे, तर ती कोणती आहे? क्राउट रूट इनिशिएशन CRI ही स्टेज आहे. त्याचबरोबर ब्लाइंड होईंग. ब्लाइंड होईंगची डेफिनेशन काय आहे? इट इज द प्रॅक्टिसेस ऑफ द होईंग डन आफ्टर प्लांटिंग अँड बिफोर द एमर्जन्स ऑफ द क्रॉप इज कॉल्ड ॲज द ब्लाइंड होईंग. त्याचबरोबर स्टोमॅटा क्लोजिंग अँटी ट्रान्सपरंट तर काय आहे? ॲट्रॅझिन. आणि वॉटर यूज इफिशियन्सी कशामध्ये मेजर केली जाते? किलो पर हेक्टर पर MM मध्ये काय केली जाते? वॉटर यूज इफिशियन्सी मेजर केली जाते. त्याचबरोबर 2022 चे क्वेश्चन. ओझोन डिप्लेक्शन इन एन्व्हायरमेंटल कॉन्फरन्स व्हेना ऑस्ट्रेलिया. त्याचबरोबर टिलेजची डेफिनेशन विचारली होती. त्याचबरोबर काय आहे? चौथा आहे नॅशनल सेंटर ऑफ द ऑर्गॅनिक फार्मिंग गाझियाबाद, हा जास्त वेळा रिपीट झालेला आहे. त्याचबरोबर मोनोग्राफ इन ड्राय फार्मिंग काय आहे? मोनोग्राफ इन ड्राय फार्मिंग कानितकर. सिक्वेन्स क्रॉपिंगची डेफिनेशन विचारली होती. सिक्वेन्स क्रॉपिंगची डेफिनेशन का? ग्रोविंग 2 or more crop in a sequence on the same field in a year is called as the sequence cropping. त्याचबरोबर प्लॅनिंग कमिशन ही कोणती बॉडी आहे? ॲडवायझरी बॉडी आहे. त्याचबरोबर नंतर द रेनफॉल विच ऑक्युअर इन हिरी एरिया इज कॉल्ड ॲज दी ओरोग्राफिक रेनफॉल. त्यानंतर नॅनो टेक्नॉलॉजी टर्म्स वॉज गिवन बाय द नोरिया टॅनिगुची. 1 नॅनोमीटर ऑन स्केल इज ऑफ द 1 बिलियन्थ मीटर. त्यानंतर 11वा क्वेश्चन काय आहे? ॲडव्हान्स स्टेज ऑफ द रील इरोजन. ॲडव्हान्स स्टेज ऑफ द रील इरोजनची ॲडव्हान्स स्टेज कोणती आहे? तर गली इरोजन आहे.
त्यानंतर कॉझल एजंट ऑफ द सॉइल इरोजन इन राजस्थान इज विंड. राजस्थानमध्ये सॉइल इरोजनचा कॉझल एजंट काय आहे तर विंड थ्रू काय होते सॉइलचं इरोजन होत असतं. त्यानंतर ॲट्रायझिन इज युज्ड इन मेज अँड सॉर्गम. ॲट्रायझिन कुठे यूज केलं जातं मेज आणि सॉर्गम मध्ये काय केलं जातं ॲट्रायझिन यूज केलं जातं. त्यानंतर क्रॉपिंग पॅटर्नची डेफिनेशन विचारलेली आहे. त्यानंतर विच कंटिजेंट क्रॉप विच कॅन बी यूज थ्रू द इयर. त्यानंतर फायबर एक्स्ट्रॅक्शन स्टेज ऑफ द सनहेम्प इज फ्लॉवरिंग. काय आहे फायबर एक्स्ट्रॅक्शन स्टेज ऑफ द सनहेम्प ची कोणती आहे फ्लॉवरिंग आहे. आणि फॉर हे मेकिंग फॉडर क्रॉप इज हार्वेस्टेड फ्लॉवरली. ज्यावेळेस आपल्याला हे मेकिंग साठी हार्वेस्ट करायचं आहे तर फॉडर क्रॉप्स कधी हार्वेस्ट केलं पाहिजे फ्लॉवरिंग मध्ये. त्यानंतर 2023 चे जे काही क्वेश्चन आहेत त्यात काय आहे क्वीन ऑफ द सिरियल्स कोणता आहे मेज आणि क्वीन ऑफ द फॉडर लुसरेन. त्यानंतर फीट डॉर्फिंग जीन कोणता आहे नोरिन 10. फर्स्ट इरिगेशन टू फीट. ज्यावेळेस आपण फीटला जे काय फर्स्ट इरिगेशन देतो तर कोणत्या स्टेजला देतो क्राउन रूट इनिशिएशन. कधी किती दिवसांनी येते ही 21 days आफ्टर सोविंग. त्याचबरोबर पाचवी स्प्रिंग प्लांटिंग ऑफ द शुगर केन इन महाराष्ट्र. जे काय स्प्रिंग प्लांटिंग आहे शुगर केनची तर ती कधी केली जाते सुरू शुगर केन. सुरूची जी काय प्लांटिंग आहे तर ती जानेवारी फेब्रुवारी मध्ये मोस्टली केली जाते. त्यानंतर ए सिस्टीम ऑफ द क्लोज आयसोबार हॅव्हिंग लोअर प्रेशर ऍट सेंटर इज कॉल्ड ॲज द सायक्लोन. त्यानंतर DGPS चा फुल फॉर्म काय आहे जिओ इन्फॉर्मॅटिक्स डिफरन्शियल ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. Definition of the organic farming on the basis of the principle given by IFOAM, the International Federation for Organic Agriculture Movement. त्यानंतर 9वा क्वेश्चन आहे इन स्ट्रॅटोस्फियर हायेस्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओझोन. स्ट्रॅटोस्फियर वरती हायेस्ट कॉन्सन्ट्रेशन कशाचं असतं तर ओझोनचं असतं. त्यानंतर ए डे having rainfall more than 2.5 mm is called as the rainy days. हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. त्यानंतर नोबेल केन चं बॉटॅनिकल नेम काय आहे सॅकरम ऑपिसिनॅरम. त्यानंतरचा प्रश्न आहे सीड रेट ऑफ द पर्ल मिलेट. बाजराचं सीड रेट किती आहे तर 4 kg पर हेक्टर. त्यानंतर 13वा क्वेश्चन एंट्री ऑफ द वॉटर इन सॉइल इज कॉल्ड ॲज द इन्फिल्ट्रेशन. काय आहे एंट्री ऑफ द वॉटर इन सॉइल is called infiltration. Selective herbicide for broadleaf weed. ब्रॉडलीव्ह वीड जेव्हा असतील त्यावेळेस कोणतं हर्बिसाइड यूज केलं जातं तर 2,4-D हर्बिसाइड यूज केलं जातं. त्यानंतर लिनेन फायबर सोर्स कोण आहे लिनसीड आहे नावातच आहे लिनेन लिनसीड. लायसीमीटर यूज कशासाठी केलं जातं इव्हॅपो ट्रान्सपिरेशन मेजर करण्यासाठी. त्यानंतर व्हेन मॉइश्चर in soil is not sufficient to meet need of the growing crop is called as the agricultural drought. काय सांगितलं त्यांनी जर मॉइश्चर सॉइल मध्ये सफिशियंट नसेल कशासाठी ग्रोविंग क्रॉप साठी तर त्यालाच काय बोलतात ऍग्रिकल्चर ड्रॉट असे बोलत असतात. त्यानंतर 18वा क्वेश्चन आहे रो टू रो अँड प्लॅन टू प्लॅन डिस्टन्स मेंटेन बाय डिबलिंग मेथड. जी काही डिबलिंग सोविंगची मेथड आहे तर त्या मेथडने काय होतं रो टू रो अँड प्लॅन टू प्लॅन डिस्टन्स काय होतं मेंटेन होतं. त्यानंतर इरोजन परमिटिंग क्रॉप्स कोणता आहे सॉर्गम आहे. 20वा क्वेश्चन काय आहे द मेन यूज ऑफ द डुरम वीट. जे काय आपलं डुरम वीट आहे ट्रिटिकम डुरम कशासाठी यूज केलं जातं इज फॉर मेक फॉर द पास्ता बनवण्यासाठी त्याचा यूज केला जातो. त्यानंतर 2024 मधले जे काही क्वेश्चन आहेत तर काय फर्स्ट फुल्ली ऑर्गॅनिक फार्मिंग स्टेट. वर्ल्ड मधलं जे काय पहिल्यांदा तिथे केमिकलचा वापर कोणताही शेतकरी करत नाही फुल्ली ऑर्गॅनिक फार्मिंग स्टेट आहे तर कोणता आहे सिक्कीम आहे. त्यानंतर लो लँड राईस इज प्लांटेड बाय ट्रान्सप्लांटिंग. जे काही लो लँड राईस असतो तर तो कोणत्या मेथडने सोईंग केली जाते त्याची ट्रान्सप्लांटिंग केली जाते. त्याचबरोबर फादर ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी नॅनो टेक्नॉलॉजीचा फादर कोण आहे फेनमन. त्यानंतर किंग ऑफ द फॉडर क्रॉप बर्सिम. 1 हेक्टर सेंटीमीटर वॉटर इक्वल्स टू 1 लाख लिटर.
त्याचबरोबर सोलर रेडिएशन मेजर बाय पायरॅनोमीटर. सोलर रेडिएशन कशाने मेजर करतात? पायरॅनोमीटरने काय करतात? सोलर रेडिएशन मेजर करतात. त्यानंतर विच हर्बिसाइड मोस्टली यूज इन सॉर्गम? तर ॲट्रॅझिन. प्री इमर्जन्स हर्बिसाइड इन सॉर्गम? ॲलाक्लोर. विच क्रॉप इज युज्ड फॉर द ग्रीन मॅन्युअर? असं कोणतं क्रॉप आहे की जे ग्रीन मॅन्युअर साठी यूज केलं जातं? तर काउपी. त्यानंतर राईस इन्फ्लोरेन्सन्स. राईसचा इन्फ्लोरेन्सन्स कोणता आहे? पॅनिकल आहे. निपिंग ऑपरेशन इज डन इन. निपिंग ऑपरेशन कशामध्ये केले जाते? तर ग्राम मध्ये केले जाते. मीडियम फोरकास्टिंग ड्युरेशन किती आहे? 3 ते 10 दिवसांचं. लिनसीड इज युज्ड फॉर इडिबल ऑइल अँड फायबर. लिनसीड कशासाठी यूज केलं जातं? लिनसीड तर इडिबल ऑइल आणि फायबरसाठी लिनसीडचा वापर केला जातो. त्यानंतर ICPH8 ही जी काय व्हरायटी आहे ही कोणी डेव्हलप केलेली आहे? इक्रिसॅट हैदराबादनी. इक्रिसॅट काय आहे? हे आपले इंटरनॅशनल आपल्या इंडियामधले एकमेव रिसर्च स्टेशन आहे. त्याचबरोबर 16वा इयर टू रो मेथड युज्ड इन विच सीड? मेज क्रॉप. त्याचं उत्तर आहे टोफू इज प्रिपेअर फॉर. टोफू कशापासून प्रिपेअर केलं जातं? तर सोयाबीन पासून प्रिपेअर केलं जातं. सस्टेनेबल ऍग्रिकल्चरचे डेफिनेशन विचारलेले आहे. त्याचबरोबर ग्लायफोसेट हे नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाइड आहेत की सिलेक्टिव्ह हर्बिसाइड आहेत ते विचारलेलं आहे. पहिल्यांदा सिलेक्टिव्ह आणि नॉन सिलेक्टिव्ह मधला फरक जाणून घ्या. तर सिलेक्टिव्ह म्हणजे काय की जरी आपण ते सिलेक्टिव्ह हर्बिसाइड जर मारलं तर जरी स्टँडिंग क्रॉप जरी असेल तरी त्या स्टँडिंग क्रॉपला जरी आपण जे स्प्रे केलं तर फक्त काय होतं? सिलेक्टेड विडच सिलेक्ट होतात आणि विडच मरतात. झाडाला कुठलाही परिणाम होत नाही. परंतु नॉन सिलेक्टिव्ह मध्ये झाडही मरतं आणि विडही मरतं. तर जे काय ग्लायफोसेट आहे तर ते काय आहे? नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाइड आहे. त्यानंतर स्प्रिंग प्लांटिंग ऑफ द शुगर केन इन महाराष्ट्र. द स्प्रिंग प्लांटिंग आहे शुगर केनची तर महाराष्ट्रामध्ये कधी केली जाते? फेब्रुवारी टू मार्च मध्ये केली जाते. त्यानंतर क्वीन ऑफ द फॉडर. फॉडरची क्वीन कोण आहे? लुसरेन. माल्टिंग कशामध्ये डन केली जाते? बार्ली. त्यानंतर क्रिटिकल ग्रोथ स्टेज ऑफ द शुगर केन. शुगर केनची जी काही क्रिटिकल ग्रोथ स्टेज आहे तर ती कोणती आहे? फॉर्मेटिव्ह स्टेज आहे. त्यानंतर लॉरेन्थस वीड ऑन मँगो पार्शियल स्टेम पॅरासाइट. जे काय लॉरेन्थस आहे जसं की आपण मागच्या याच्यामध्ये स्ट्रायगा पाहिलं होतं तर त्याचं काय? लॉरेन्थस वीड ऑन दी मँगोवर आहे. हे काय आहे? पार्शियल स्टेम पॅरासाइट आहे. त्यानंतर कुस्कुटा वीड कसा आहे? लुसरेनवर आहे. हे कम्प्लीट स्टेम पॅरासाइट आहे. ओके. त्याचबरोबर सॅफ्लॉवर ऑइल युज्ड फॉर हार्ट अँड कार्डिएक म्हणजे कार्डिओलॉजी पेशंट. जे काही सॅफ्लॉवरचं आपण जे काही ऑइल आहे तर ते हार्ट पेशंटला आणि कार्डिया पेशंटला काय आहे? युजफुल आहे. त्याचबरोबर व्हीटच्या प्रोटीनला काय बोलतात? ग्लुटेन असे बोलतात. देसी कॉटन इज स्पेसीज इज द अर्बोरियम अँड हर्बॅसियम. देसी कॉटनच्या स्पीसीज कोणत्या आहे? अर्बोरियम आणि हर्बॅसियम. त्याचबरोबर फादर ऑफ नॅचरल फार्मिंग मेसॅन्बू फुकुओका. त्यानंतर टिलेज ऑपरेशन परफॉर्म आफ्टर सोईंग बट बिफोर इमर्जन्स ऑफ द क्रॉप इज कॉल्ड एज द ब्लाइंड टिलेज. ब्लाइंड टिलेजची डेफिनेशन विचारलेली आहे. लिनसीडचा वापर कशासाठी होतो ते आपण पाहिलं, फायबर आणि ऑइलसाठी. त्यानंतर ग्रीन लिप मॅन्युअरचे एक्झाम्पल विचारले आहेत तर नीम, महुआ, विल्ड इंडिगो, ग्लिरिसिडिया, करंजी, कॅलाट्रॉपीज, अवाईस, कॅलॉट सुबाबू हे काय आहेत? ग्रीन लिप मॅन्युअरचे एक्झाम्पल आहेत. त्यानंतर क्रॉप रोटेशन इन विच टाइप्स ऑफ द मेथड. क्रॉप रोटेशन जी मेथड आपण यूज करतो तर ती कुठल्या टाईपची मेथड आहे? तर ही कल्चरल मेथड्स आहे. त्याचबरोबर इन द स्पीड ऑफ द ड्रिलर इन्क्रीज सीड रेट रिमन सेम. म्हणजे जर आपण जे काय सीड ड्रिल विथ कम फर्टिलायझर जी काय आपण इम्प्लिमेंट्स आहेत तर ते आपण यूज करत असेल तर आपण काय ड्रिलरचं जर स्पीड इन्क्रीज जर केलं तर सीड रेट रिमेन कसा असणार आहे? सेम असणार आहे. त्याचबरोबर मिक्स क्रॉपिंग इन ॲग्रोफॉरेस्ट्री. मिक्स क्रॉपिंग इन ॲग्रोफॉरेस्ट्री डेफिनेशन विचारले आहे. ॲग्रोफॉरेस्ट्री इज द सायमल्टेनियसली ग्रोईंग क्रॉप अँड प्लांटिंग ऑफ द ट्रीज ऑन द सेम युनिट ऑफ द लँड. आणि त्यानंतर बेस क्रॉपची डेफिनेशन विचारली आहे. बेस क्रॉपची डेफिनेशन आपण पाहिलेली आहे. अशा पद्धतीने आपले जे काही ॲग्रोनॉमीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन होते जे प्रिव्हियसला रिपीट झालेले आहे ते आपले संपलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. आपण थोडं फास्ट घेत आहे कारण ही तुमचे जे काही प्रिवायक्यू आहेत तुम्ही आता वाचन केलेलं असेल
तर तुम्हाला हे प्रिव्हायकूल अतिशय समजून जाईल. प्रत्येक गोष्ट समजून सांगायची गरज नाही. ज्यावेळेस आपण लेक्चर सिरीज घेऊ, त्यावेळेस तुमच्या कन्सेप्ट ना कन्सेप्ट तुमचे क्लिअर करत जाऊ. आता थोडे हे जे काही क्वेश्चन असतील तर हे अतिशय फास्टमध्येच असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.